हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. इव्हनिंगची वेळ आहे. टायमिंग किती वाजलेला आहे मी यावेळी बघितलेलं नाही आहे. जी ही दिवसभराची धावपळ होती ती आवरलेली आहे. जसं झाडणं भांडी वगैरे क्लीन करणं, कपडे घडी घालून ठेवणं, ही सगळी कामं आवरली. तोपर्यंत हे आलेले होते, म्हणजे दीपकचे पप्पा गेलेले होते दत्तात्रेयला, म्हणजे घाणगापूरला प्लस माणिकप्रभूला गेलेले होते. तर देवदर्शन करून ते आत्ता घरी आले. म्हणजे काल रात्री 11:30 वाजता घरातून ते निघाले आणि आज ते इव्हनिंगच्या वेळेत आलेले आहेत. म्हणजे येता येता त्यांना 5:30-6 वाजलेले होते. आल्यानंतर बॅग वगैरे ठेवली, फ्रेश झाले, नंतर चहा वगैरे करून दिला. आम्ही पिऊन पटकन ते गॅरेजला गेलेले आहेत, कारण घरामध्ये 5 मिनटं थांबणं खूपच कठीण आहे त्यांच्यासाठी. आणि एकतर दिवसभर गॅरेजमध्ये नव्हते, पण त्यामुळे इतक्या धावपळीनं गेले. चहा तितका करून दिला, आम्ही गेलेले आहेत. तर दीपक दिवसभराच गॅरेजमध्येच होता. म्हणजे दीपकचा आज एक्झाम पण होता. एक्झामसाठी गेलेला होता, 1-2 तास तिकडे गेला, बॅग घेऊन गेलेला होता, त्यामुळे थोडंसं लवकरच घरी आला आणि नंतर गॅरेजमध्येच बसलेला होता. तर आत्ता पप्पा आल्यानंतर हा घरी आलेला आहे. आल्यानंतर अगोदर बॅग खोलत आहे की बॅगमध्ये काय आहे काय नाही. तर प्रसाद वगैरे आणलेला आहे ते काढून ठेवत आहे. मी म्हटलं अगोदर देवापुढे वगैरे ठेव, म्हणजे नैवेद्य दाखवून मी काढणार होते, पण मुलांना ना पेढे खूप आवडतात. तर आणि आल्यानंतर बॅगमध्ये काय हे बघायची उत्सुकता खूप असते. त्यानंतर अगोदर बॅग काढला, पेढे काढलेला आहे आणि जे बाकीचा प्रसाद आहे तसाच आहे. म्हणजे नारळ वगैरे खूप सारे आहेत. तर सगळे मी काढून वारवशाला ठेवणार आहे, कारण कालपासून ती पिशवीत आहेत, खराब पण होतात. आणि येता येता दीपक इकडे भाजी आणि आईस्क्रीम पण घेऊन आलेला आहे. वातावरण थंड झालेलं आहे, आवाजसुद्धा व्यवस्थित नाही, तरी पण मी आईस्क्रीम खात आहे. थंड वस्तू खूप आवडते. तर आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेले आहे. देवांना दिवा लावलेला आहे. ही सगळी कामं आवरली. आता स्वयंपाक करायचा आहे, पण मी स्वयंपाक करण्या अगोदर ही कामं करणार आहे, कारण खूप दिवस झाले ही कामं माझी पेंडिंग आहेत. काय तर बेडशीट चेंज करायचं आहे आणि थोडंसं अस्तव्यस्त बेडरूममध्ये झालेलं आहे. बघू शकता मशीनवर तसेच कपडे आहेत, टावेलन, दस्तेन, हेन तेन, जसं हाताला येतं ना तसं ठेवत असतात मुलं, आणि तसंच घेण्याचं आणि तसंच ठेवण्याचं आहे त्यांचं. कितीही मी आवरत राहते तरी पण ते 2च दिवस व्यवस्थित राहतं, त्यापुढून ते आणि जशाला तसंच होतं. काय असं ना आपलं बायकांचं घरामध्ये दिवसभर काढत राहत ते पसरत राहतात असा प्रकार आहे, कारण त्यांना धावपळ असते जाण्याची. पण आपलं काय दिवसभर हे सगळं अस्तव्यस्त बघावं असं वाटत नाही, म्हणून दिवसभर मी आवरत असते. तरी पण 2 दिवसाला हात लावलेला नाही, त्यामुळे खूपच अस्तव्यस्त झालेलं आहे. तर म्हटलं स्वयंपाक केलं, जेवण खाणं झालं की आणखीन भांडी क्लीन करायचं, झोपायचं, परत सकाळी उठून आणखीन त्याच कामात लागायचं. म्हटलं आता यावेळी थोडंसं स्वयंपाकाला लेट झालं तरी काही हरकत नाही, अगोदर मी हा पसारा आवरणार आहे. स्टँडमध्ये काही तितका हे झालेलं नाही, गोंधळ झालेला नाही, कपड्याचा व्यवस्थित आहेत, पण टावेलं वगैरे हे ते मशीनवर इकडे तिकडे पडलेली होते. साडी वगैरे सगळं मी फोल्ड करून सगळं व्यवस्थित स्टँडमध्ये ठेवलेलं आहे. आता नंबर आहे बेडशीटचा. तर हे तर 4 दिवस झाले काम असंच राहून जात आहे, करावं उद्या करावं, ते उद्या काही यायचं ना. तर आज म्हटलं आज कुठलंच काही ऑप्शन नाही, अगोदर मी चेंज करणारच आहे. काय झालं नाही, एक वेळेला बेडशीट चेंज केली आणि धुवून मी दुसऱ्या दिवशी तेच घातली. दुसरी बेडशीट मला भेटतच नव्हती, त्यामुळे खूप बेडशीटं घेऊन ठेवले मी, 4-5 आहेत, पण भेटतच नव्हती. तर मला आज ही बेडशीट चेंज करणार आहे. म्हणजे ती एकसारखीच बेडशीट बघून थोडंसं असं होतं ना, म्हणून ही एकदम हलकी फुलकी आहे, धुण्यासाठी परफेक्ट आहे. जी माझ्यापाशी आहे ना आणखीन एक जाड, म्हणजे फ्लावर बनलेले त्यामध्ये उलनचे, इतकी जाड आहे धुताच येत नाही, ती मी अंतरायचंच बंद केलेलं आहे. खूप जाडसर आहे ते, एकदम रग घासल्यासारखी, तर ते काय अंतरलेलं नाही. ही आहे एकदम हलकी फुलकी, ती बेडशीट मी अंतरलेली आहे. अगोदरची काढून धुवायला मी घेतलेली आहे. म्हणजे जेही धुवायचे कपडे असतात यावेळेत मी बकेटात घालून ठेवते, आणि सकाळी कपडे धुतल्यास आपल्याला पटकन भेटून जातं. आपण इकडं तिकडं ठेवलं ना सकाळी भेटत नाही, त्यामुळे मी जेही धुवायचे कपडे आहेत, काही बेडशीट असो, रग असो किंवा काही कपडे असो, एक बकेट केलेले आहे, त्यामध्ये मी घालून ठेवत असते. नंतर उशीचे खोळं पण मी काढलेले आहेत, आणि काही खोळं यामधले उसवलेले आहेत, जे या बेडशीटच्या मॅचिंगचे आहेत. तर त्याला मला शिलाई घालायची होती, पण त्याचा मुहूर्तच लागे ना. तर असो बघूया, जेव्हा मला वेळ भेटेल त्यावेळेत मी त्याला शिलाई घालून मग मी उशीला घालणार आहे. आता जे आहे धुलेले तेच मी घातले. थोडंसं झालेलं इथं वेगवेगळं, म्हणजे बेडशीट वेगळं आणि खोळ वेगळे, असो धुलेलं असणं हे गरजेचं असतं. तर घातलेले आहेत उशीला खोळं, पण बेडशीट पण आतरून झालेली आहे. तर आता स्वयंपाक करणार आहे, थोडासा लेट झालेलाच आहे, म्हणजे आता रात्रीचे 8:30 वाजले. दिनेश येईल इतक्यामध्ये, तर आता पटकन स्वयंपाक बनवून घेते. हलकं फुलकं खिचडी वगैरे बनवणार आहे, जास्ती काय आता उलाढाला करत बसणार नाही. थोडासा लेटही झाला, कुठली तरी वेगळी कामं करत बसलो ना खरंच खूप लेट होतो.
तर जी अगोदरची बेडशीट आहे आणि खोळ वगैरे आहेत तेही मी धुवायला बकेटात भरून ठेवत आहे. बाकीचेही कपडे आहेत, आता बॅग वगैरे सगळं मला उद्या धुवायचं आहे, थोडंसं लवकरच धुणार आहे. तर असो आता सकाळची वेळ आहे, म्हणजे वेळ कुठली आहे, पहाटेची वेळ आहे. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. मी उठलेले आहे. उठल्यानंतर आज किचनमध्ये न जाता मी आलेले बाथरूममध्ये, कारण मला आज बाथरूम वगैरे क्लीन करायचे आहेत. आणि कसं होतं आहे ना, दररोज मी लवकर आंघोळ करते, त्यामुळे ही कामं होतच नाही. तर आंघोळ करून द्यावं असं वाटत नाही हे सगळं. त्यामुळे म्हटलं आणखीन आंघोळ वगैरे करण्याच्या अगोदर मी बाथरूम क्लीन करणार आहे, कारण 8 दिवसाला एक वेळा अशा पद्धतीने क्लीन करणं गरजेचं आहे. एकदम व्हाईट अँड व्हाईट टाईल्स आहे, ते खूप लवकर खराब दिसतात. त्यामुळे हे अगोदर मी पूर्ण हार्पिक मी वरच्या साईडनेही घातलेलं आहे, म्हणजे एकदम पांढरं आहे ते. त्यावरती थोडंसंही डाग पडला असं तसं मला पटकन ते दिसून येतं, म्हणून म्हटलं हार्पिकने छान क्लीन होतं. तर एक वेळा हार्पिक मी घालून ठेवलं 5 मिनटं, नंतर मी आणखीन थोडंसं हार्पिक घातलेलं आहे. ब्रशनं पूर्ण कोपरा मी क्लीन केलेला आहे. आणि आता पाणी घालून स्वच्छ धुवून घेते, म्हणजे हे काम झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे करणार आहे आणि मी स्वयंपाकाला लागणार आहे. जी ही आपली रोजची धावपळ असते ते तर असते, पण ही कामं करणं ही आपली गरजेची आहे. घरातला हा प्रत्येक कोपरा जे आहे ना, एकदम क्लीन अँड क्लीन चमकत असला पाहिजे. आपली थोडीशी धावपळ होते, पण काही हरकत नाही. ज्यावेळेस क्लीन होतं ना, त्यावेळेस खूप फ्रेश वाटतं. तर झालेलं हे सगळं आंघोळ पण झालेली आहे माझी. तर आता लागूया स्वयंपाकाला. तर विचार करत आहे स्वयंपाक काय बनवायचा, काय म्हणजे काय होतं आहे ना, दररोज तेच तुरीचं वरण आणि कुठली तरी एक भाजी करत असते मी. पण आज म्हटलं मिक्स डाळीचं वरण बनवून खूप छान लागतं आणि खूप दिवसाच्या नंतर मी बनवत आहे. तसं खूप दिवसांना अशी वस्तू खाल्लो ना, खूपच छान आणि टेस्टी बनवून तयार होते, म्हणजे छान टेस्ट येतो. तर इकडं मी उडीद डाळ घेतलेली आहे वाटीभर आणि 1 वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी स्वच्छ धुलेल्या आहेत आणि डाळीच्या डबल पाणी टाकलं शिजत ठेवलेलं आहे. आणि इकडं मी चिंच पण शिजत ठेवली, म्हणजे पाण्यामध्ये चिंच टाकून ठेवली, 1 उकळी आलेली काढून ठेवलेले आहे. आणि हिरवी मिरची मी रात्रीच भाजून ठेवलेली होती, पण ते वाटणं झालं नाही, कारण मिरची खूप गरम होती आणि दुसरी कामं खूप होती. भांडी वगैरे क्लीन करायचं होतं, लेटही झालेला होता. आणि लेट होणं काही नवीन आहे, दररोजचाच प्रकार झालेला आहे. कुठली तरी मी कामं काढत असे एक्स्ट्राची, मग त्यामध्ये खूपच लेट होतो मला. तर असं इकडं कुकरला 3 शिट्या लागलेल्या आहेत. एक वेळा चेक केलं की डाळ शिजली की नाही. तर उडीद डाळ परफेक्ट शिजलेली आहे, पण हरभरा डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर आणखीन एक शिटी आली ना कुकरला तर परफेक्ट शिजणार आहे. तोपर्यंत मी इकडं मिरच्या ज्या आहेत ना मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे, कारण या उडदाच्या वरणामध्ये जी मिक्स डाळीचं आपण वरण बनवत आहोत, उडीद आणि हरभरा डाळीचं, यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकलं ना मस्त फ्लेवर येतो आणि एकदम छान टेस्टी बनून तयार होतं. म्हणजे हिरवी चिंच आणि हिरवी मिरची हे घातलं ना छान बनतं. तर इकडं कुकरला 4 शिट्या लागलेल्या आहेत. परफेक्ट हरभरा डाळ आणि उडीद डाळ शिजलेली आहे. थोडंसं काळपट तुम्हाला वाटत असेल, कारण उडीद डाळ जी आहे ना घरी बनलेली आहे, त्यामुळे त्यावरती साला आहे. तर काही नाही, छान असते घरची डाळ, तेच घेतलेले आहे मी. जे आपण मार्केटमधून आणतो ना एकदम पांढरी शुभ्र असते, पण जे घरी बनलेली एकदम त्यामध्ये साला असतात. तर इकडे डाळ पूर्णपणे मी तांब्यात काढून घेतलेली आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला घोटता येतं. आणि लाल मिरची पावडर घालायची नाही आपल्याला, यामध्ये फक्त हिरवी मिरचीच आपल्याला टाकायची असते. तर हिरवी मिरचीची पेस्ट मी 2 चमचे टाकलेली आहे, थोडंसं जास्त प्रमाणात. आणि चवीपुरतं मीठ, हळदी पावडर, मसाले वगैरे काही टाकायची गरज नाही आपल्याला, इतकं टाकायचं. आणि रवीने छान मी घोटून घेतलेलं आहे, बघू शकता छान एकजीव डाळ झालेली आहे. यामध्ये आपल्याला चिंचेचं पल्प घालायचं आहे आणि चिंच हिरवीच घालायची आहे, म्हणजे हिरवी आता पिकलेली आहे आणि तीच नवी चिंचच मी आणलेली आहे. बघू शकता कलर पण छान आहे या चिंचेचा. रसो इकडे चिंच कोळून घेतलेली आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात मी मिरची पेस्ट बनवली ते पण मी स्वच्छ धुवून यामध्येच टाकत आहे आणि कुकरमध्येच टाकत आहे. म्हणजे कसं होतं ना, यामध्ये हरभरा डाळ आपण घातलेली असतो, ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस थोडंसं पाणी जास्त प्रमाणातच टाकायचं आहे. नंतर जशी थंड व्हायला लागली तशी थिक होते हे डाळ, हे वरण. त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणातच इकडे गरम पाणी टाकलेलं, थंड पाणी आपल्याला घालायचं नाही आहे, त्यामुळे वरण बेचव बनतं, म्हणून गरम पाणीच मी घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्स करून ठेवलं. आता द्यायचा आहे तडका. तर इकडं कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी चटकत आहे तितक्यामध्ये यांचा आवरलेला आहे. आता वरणही बनणार नाही, कारण काय झालेलं ना, उठल्यानंतर अगोदर मी बाथरूम वगैरे क्लीन करत बसले, त्यामुळे थोडासा लेट मला आंघोळीला झाला. नंतर सगळेजण उठलेले आहेत, आंघोळ वगैरे झालेली आहे, टायमिंगही खूप झालेला आहे. तर आता पटकन बनवणार आहे मी, कारण दिनेशला जाता लेट होणार आहे, कारण 7पर्यंत सगळं आवरलं पाहिजे आपलं. कुठलीही एक्स्ट्राची कामं करा का रोजची करा त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, पण 7 वाजेपर्यंत आपलं भाजी भाकर भाजी बनवत आहोत आपण, पूर्ण स्वयंपाक झालाच पाहिजे, कारण टिफिन जेवण खाणं सगळं मला आवरायचं असतं. आणि या वेळेमध्ये मला हे भेटत नाही, यामध्ये मिक्स करण्यासाठी चमचा वगैरे काहीच भेटत नव्हतं. तर असं मी हातानंच हे केलं. म्हणजे जसं मोहरी चटकली, नंतर मी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे, नंतर मी लसणाचे तुकडे 10-12 पाकळ्या लसणाचे तुकडे बनवून टाकले, छान परतून घेतला. हलकासा कलर चेंज झाल्यानंतर मी जे आपण मिक्स केलेलं वरण होतं ते ओतलेलं आहे, मस्त असा तडका बसलेला आहे. नंतर मी थोडासा सुहाणा मसाला टाकला, अर्धा चमचा. वरणाला 1 उकळी
यायचा वेट करूया. आणि इकडे चहा पण बनवलं, म्हणजे दोन्ही काउंटवर मी ठेवलेलं होतं, कारण यांचं पण आवरलेलं हे जाण्याची घाईगडबड करत आहेत. तर अगोदर यांच्यासाठी चहा दिला, मी पण करून घेतलेला आहे. तर यांच्यासोबत मी चहा पिते, नंतर मग ताजं दूध आल्यानंतर एक वेळा चहा बनतो. तर बघू शकता एकदम मस्त असा वरणाला कलर आलेला आहे. मिक्स डाळीचं वरण खूप छान बनतं, कधी करून बघा तुम्ही. आणि आमच्या तर सगळ्यांना आवडतं, खूप छान लागतं हे. नंतर मी भाकरी बनवल्या, दिनेशचं आवरून दिलं, तो कॉलेजला गेलेला आहे. आणि दीपकला सुट्टी आहे, म्हणजे दीपकची एक्झाम होते काल, एक्झाम म्हणजे शेवटचा पेपर होता. तर आता रिझल्ट येईपर्यंत दीपकला सुट्टी आहे म्हणत होता मम्मी. 1-2 महिने तर सुट्टीचा आहे. तर ठीक आहे म्हटलं, आता कम्प्युटर क्लास वगैरे लावलं तर खूपच छान आहे, म्हणजे आता बसल्या बसल्या काय करणार तेच म्हणत आहे दीपकला. तर असो इकडं हे प्रसाद आहे, म्हणजे काल हे घाणगापूरला गेलेले होते त्यावेळी दीपकनं पेढे वगैरे काढले, खाल्ले पण, आणि बाकीचे तसेच ठेवलेले होते. तर मी आता हे पेढे खूप सारे आहेत, आणि नारळ पण बघू शकता तुम्ही, 4 नारळ आहेत. त्याचे मी लाडू बनवणार आहे, कारण ताजं नारळ आता ठेवलं तर काय करणार त्याचं. आता इतक्याची चटणी बनवली ती पण सरणार नाही, आणि पेढे सगळे काढून मी फ्रीजमध्ये ठेवले, म्हणजे 2-3 दिवस ते टिकून राहतील. आणि इकडे जे ताजं नारळ आहे त्याचे पूर्ण खापरं मी काढत आहे, आणि खापरं काढणं खूप कठीण आहे, याची नरवटी खूप सक्त असते. आणि इकडं दूध पण दिसत आहे वाटीतलं, म्हणजे देवपूजा झालेली आहे. जे मी अगोदर दूध ठेवलं होतं कालचं, ते दूध काढून मी ठेवलं, आणि वेगळं दूध मी देवांना ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या दिवशी नैवेद्य बनतं न जेवणार, ते जर असलं कोणी तर नैवेद्य दाखवते. आणि ज्या दिवशी स्वयंपाक बनलेला आहे, जेवणही झालेले सगळ्यांचं, आणि मला पूजेला उशीर झाला, मग त्या दिवशी काही ऑप्शन नसतं आपल्याकडे, तर मी दूध साखर असंच ठेवत असते, तेच ठेवलेलं आहे. तर हे निघतच नाही नरवटी, इतकी सक्त आहे ना. तर मी खाली बसलेले निवांतपणे, आणि ही सगळी नरवटी जी आहे ना काढून घेणार आहे, आणि पूर्ण खोबरं मी पाण्यात टाकून ठेवणार आहे. काय झालेलं ना, यावरती हळदी कुंकू हे सगळं पडलेलं आहे. तर थोडा वेळ पाण्यात ठेवणार, 1 तास 1.5 तास. तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेते, भांडे क्लीन करून घेते, तोपर्यंत हे छान व्यवस्थित पाण्यामध्ये भिजलं जाईल. मग स्वच्छ धुवून घेऊ, आणि याची मी लाडू बनवून घेणार आहे. नंतर आज मी बर्फी नाही, चिकी बनवणार आहे शेंगदाण्याची. खूप दिवस झाले मी बनवलेली नाही आहे, तर आज खूप साऱ्या रेसिपी बनणार आहे. जसं शेंगदाणा गूळ चिकी पण बनवणार आहे मी, म्हणजे सगळ्यांची आवडीची. मुलांची तर खूपच फेवरेट असते, खूप आवडते सगळ्यांना, ती चिकी बनणार आहे. नंतर खोबऱ्याचे लाडू पण मी बनवणार आहे, ताज्या नारळाचे. तर ही सगळ्या रेसिपी मी शेअर करणार आहे, पण सगळे याच व्हिडिओत शेअर करेन, तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे. म्हणून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की मी कशा पद्धतीने या रेसिपी बनवल्या. म्हणजे जेव्हाही मुलं घरी असतात ना, काहीतरी खाऊ मागत असतात, त्यावेळेत आपल्याला देण्यासाठी बनवून ठेवलं ना, 4 दिवस टिकून राहतं. आणि ज्यावेळेत मुलं फरमाईश करतील त्यावेळेत आपल्याला देता येतं. आणि आपल्याला पण बघा खूप आवडीचे असतात हे रेसिपी, खूप खावाशा वाटतात. ज्यावेळेत आपण घरी असतो, सगळी कामं झाल्यानंतर एक हलकी फुलकी भूक असते, त्यावेळेत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे त्या रेसिपी. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. याच व्हिडिओ दाखवेन, तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मला कमेंट करूनही सांगत जा की तुम्हाला काय बघायचं आहे, कशी व्हिडिओ तुम्हाला आवडते. तर स्वयंपाक झालेला आहे, जेवण खाणंही झालेलं आहे, आणि आता हे परत गॅरेजला जात आहेत, आणि मी लागलेले आहे माझ्या कामामध्ये. म्हणजे येते वेळेस बोरं घेऊन आले, ते पण काढून ठेवत आहे. नंतर कपडे मी सगळे भिजत ठेवले, म्हणजे खूप सारे कपडे आज झालेले आहेत, बॅग घेतलेले आहे. नंतर हे काल तिकडे देवाला गेलेले होते, ते पण कपडे आहेत 2 जोड, सगळे मी धुवायला घेतलेले आहेत. ते सगळे अगोदर मी धुणार आहे कपडे, नंतर भांडे क्लीन करणार आहे, आणि जी रेसिपी बनवायची आहेत ना ते बनवायचे आहेत मला. म्हणजे आज दिवसभराचा रुटीन जे आहे ना एकदम बिझी राहणार आहे. तर अगोदर इकडे मी बोर खायला घेतलेला आहे, खूपच छान आणि माझ्या आवडीचे आहेत. बोर वगैरे खाऊन झालं, कपडे धुलेले आहेत, आणि सगळे कपडे मी वरती घेऊन आले, कारण खूप कपडे झालेले आहेत. आणि बघू शकता आजचं वातावरण छान झालेलं आहे, म्हणजे तितकं ऊन पण नाही आहे, आणि एकदम अशा आभाळ पण नाही, छान आहे, म्हणजे नॉर्मल आहे. कपडे व्यवस्थित अडकले जातील. तर बॅग वगैरे अशा पद्धतीने मी अडकवत आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल, आणि थोडंसं लवकरही अडकले जातील. पायपुसण्या पण आज मी धुवल्या, म्हणजे 2-3 पायपुसण्या मी धुवायला घेतलेल्या आहेत. खूप जाड आहेत, ते लवकर अडकणार नाहीत, म्हणून सगळे वरती आणलेले आहेत. टायमिंग सांगितलं तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. खूप लवकर मी आज कपडे धुवून टाकलेले आहेत, कारण नंतर हे अडकणारच नाही आहेत. तर अशा प्रकारे सगळीकडे कपडे मी अडकवलेले आहेत, ते वातपणे दिवसभर अडकत राहतील. आता आलेले खाली, आणि इथं हे पक्षी बघा येऊन बसलेला आहे, म्हणजे कोकिळ आहे ना याचं नाव. खूप छान आवाज असतं, दिसण्यासाठी एकदम रंग काळा असतो, पण आवाज खूप सुंदर असतं याचं. येऊन बसलेला इथेच बघत होते मी. तर असं आता आलेले किचनमध्ये. तुम्ही म्हणत होता की ताई दही कशा पद्धतीने विरजू लावतात ते दाखवा. तर दूध इथं मी गरम करून घेतलेली, म्हणजे दूध आपल्याला कोमट गरम करून घ्यायचं आहे, आणि कोमट दुधामध्ये आपल्याला दही असो किंवा ताक असो टाकून झाकून ठेवायचं, अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, आणि उद्याच बघायचं. तर बघा एकदम परफेक्ट दही बनून तयार होतं. तर इथं दही टाकलं, झाकून ठेवलं. आता उद्याच बघूयाची हालचाल.